इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. किती हुशार महाराज असला आणि सायकलीवर आला, तुम्ही त्याला किंमत देणार? तुमची किंमत देण्याची पद्धत तेव्हाच बदलते जेव्हा पुढचा श्रीमंत असेल. त्यामुळे पैशाला कमी समजायचं शास्त्राने सांगते. 4 पुरुषार्थ माहिती आहेत? 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म. धर्मासाठी जगता यायला पाहिजे आणि जीव घाण टाकता यायला पाहिजे. आणि ज्याला धर्मासाठी जगता आलं नाही आणि पैशासाठी धर्माच्या पुढे पैशाच्या पुढे धर्म सोडून लाचारी करावी लागते, अशाला शास्त्र पुरुष समजत नाही किंवा पुरुषार्थ समजत नाही जो धर्माने जगत नाही. प्रथम आहे धर्म. दुसरं अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. नोकरी सरकारी असेल तर पोरगा किती बी काळा भंगार आणि किती बी डोला असू दे, बायको त्याला नाजूक गोरीच भेटत. तुम्ही किती हँडसम, गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, खिशात दमडी नसली ना, जिची आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे, अशा छपऱ्या पुरीला सुद्धा वैमंट तरी वैमंट असे बेकाऱ्यागत मागे लागावं लागतं. स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करायला मागे पुढे बघायचं. व्यापार टाका, व्यवसाय करा, सगळं करा. नोकरी करताय, साईड बिझनेस करा, काहीतरी करा. घरात सुद्धा पैसे कमवणाऱ्यालाच किंमत आहे. जे कमवत नाही त्याला बायको सुद्धा नीट भाकरी देत. काय करतो रे म्हणती दिवसभर? कष्ट करा, कष्ट. पैसे कमवा. ज्या विठेवरच्या मालकाचं आम्ही चिंतन करतो, द्वारकेचा राजा आहे तो, सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अधिकारानं सांगते मी तुम्हाला, मिळवा पैसे. हा समाज आहे. इथे लय अवघड आहे बाबा. इथे देव सुद्धा प्रचारावर आहे. हा, ज्याचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त आहे. देव सगळ्यासारखाच. पण आमचं महाराष्ट्रातलं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण पंढरपूरला जात नाही. जात. शेगाव हाकेच्या अंतरावर आहे, जात नाही जाणार. मुक्ताईनगर जवळ आहे, जाणार नाही जाणार. आणि ट्रेंडिंग देव बाहेर आहेत ना. ट्रेंडिंग मधले देव, देव एकच रे. भरला घनदाट आणि दिसे. पण हे कळण्यासाठी दृष्टी न फिरे, नजर स्थिर पाहिजे. सगळीकडे नाही ना चालत. विनंती आहे या विषयाकडे सामर्थ्यवंत राहा. तिसरं आहे काम. ज्याला वासना नाडता आली तो पुरुषार्थाने जमला. हे 3 कमवलं ना, मोक्ष आपोआप मिळतो. काळजी करू नका. सगळ्यात मोठं मोक्षाचं साधन आहे नामसंकीर्तन. साधं आहे का माय? काही लागत नाही, ताकद आहे आपल्याला. मग ती तुकोबांच्या 2 पत्नी रखमा आणि जिजा. विषयाकडे आलात तुम्ही? लक्षात आहे ना? मी हुकले तरी तुम्ही नका हुकच. लाईनीवर आले फक्त लक्षात ठेवायचा. महाराज रखमा आणि जिजा, आवली नाव त्यांचं. फार श्रीमंत माय, गरीबाच्या नव्हतं. पुण्याचं सासरे तुकोबरायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. चिखलीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. लागेला किंमत आहे. 3600 एकर ऊस होता. 1425 माणसं बापाला एका दिवशी हाताखाली कामाला असायचे. अशा जागीरदार बापाची गोळवे सावकाराची पोरगी जिजाई होत्या. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं म्हणत. तुकोबराय गरीब होते असं. 65 लाखांची सावकारकी तुकोबांची. खर तर तुकोबाराय भीमाशंकरच्या शेजारी गाव आहे त्यांचं, जावळीच्या खोऱ्यामध्ये. तिथून स्थानापन्न होऊन, म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर बाबा होते तेव्हा ते स्थानापन्न झाले. विश्वंभर बाबांनी ते गाव सोडलं आणि देहूत येऊन राहिले. 8 पिढ्याचा परमार्थ आहे. 8 पिढ्याची सावकारकी आहे. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे. 3 भाऊ बाकी आहेत अजून. फक्त तुकोबांच्या वाटणीचा. किती बैलगाड्या? 25. कागदांच्या, स्टॅम्प पेपर म्हणू शकतो आपण सध्याच्या भाषेत. त्याच्यावर लिहिलंय की हे घाण ठेव माझ्याकडे, तुला ह्या बदल्यात एवढा पैसा देतो. प्रत्येक कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. मला गरीब समजता तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. काय मन असेल दादा? उगाच आम्ही त्यांच्या अर्थ नाही करत. फार सामर्थ्यवंत संस्कार लागतात त्याला. एवढं करूनही बायकोनं तक्रार केली, केला संसार. अशीच तुकोबांना भाकरी द्यायला चाललंय एके दिवशी. पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही? बसले थोडेफार. मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं? बोलत का नाही तुम्ही?
म्हणजे सहनशक्ती बघता का माझी? विनंती आहे रे दादा, एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला. गेल्या महिन्यात 1.5 महिन्यापासून तुम्हाला बी सवय लागली घ्यायची. घेतलं दोन्ही कोण कल्याण कोणाचंच केलं नाही तुम्ही, मरू दे तिकडं, पण सवय लागली तुम्हाला. पण ती सवय आता पाया पडते बाबांनो. बोला, मी काय तुम्हाला शास्त्र विचारलं का? आता साधा प्रश्न विचारला. शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी स्वाभिमानानं सांगत जा, बाकीचे कसे सांगतात? चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, आमदार, सरपंच, माजी सरपंच, हे सगळं कौतुकानं सांगतात रे. कीर्तनाला फोन केला की माणूस आधी पद सांगतो मला. हा, नमस्कार ते, मी नगराध्यक्ष बोलतो. मी काय करू? मला काय फायदा? तू माझ्याकडे काय काम आहे ते बोल ना. काय पण लोक त्यांना वाटतं पद सांगितल्यावर काहीतरी फायदा नसतं रे दादा. हे तर लगेच कळतो किती व्यक्ती अहंकारित. थोडा विचार करत जा. चला सांगा, शेतकरी ना कौतुकाने. आणि दादांनो, आपण शेतकऱ्याचे तर सांगायला कधी लाजायचं नाही. असेल आपला बाप फाटक्या धोत्रात, असेल आपली माय फाटक्या पदरात, पण आपल्या घरात कधी भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्याचे हे स्वाभिमानानं सांगायला घाबरायचं. आपण कोणाचं वाटोळं करून आपली घरं भरली. बरं इमानदारीनं सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? होय का माय? शेतकऱ्याची. आज वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्यांच्या पोरात का जागीरदारांच्या पोरात? सामान्य पोरं, शेतकऱ्याची पोरं. हा, वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे? जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतो, बापाचं नको वाटतो त्याला. जागीरदार आहे ना तो, वेल एज्युकेटेड, हाय क्लास. सोसायटीला खतरनाक मेंटेन केली आम्ही. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचते ती नालायक. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला ती 2 वर्ग कमी शिकली म्हणून लोअर क्लास, आणि जी 2 वर्ग जास्त शिकली पण चपल्या घालून चपात्या लाटती, मोठ्यांचा अनादर करते, ती मात्र हाय क्लास. काय सोसायटी म्हणा, विचारांचं काही घेणं देणंच नाहीये. 8 दिवस देवघराला आया लागले हिच्या, तरी ती मात्र वेल एज्युकेटेड. आमची माय तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस चालू करत नाही, पण तिला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही म्हणून ती अनएज्युकेटेड. अरे एमए करता तुम्ही, मॅनेजमेंटचे क्लास करता तुम्ही, कधी आईकडे बघा स्वतःची आई कशी संसार करते, घर सांभाळते, हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला कुठल्याच मॅनेजमेंटच्या कोर्सची गरज पडणार नाही. एवढं सामर्थ्यवंत घर तुमची घरातली माय चालवते. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तेवढी ती आंघोळ होईल. कुठं शिकणार आहे तुम्ही? कुठल्या मॅनेजमेंट कोर्स मध्ये शिकणार आहे तुम्ही? करा ना विचार, काय बाप संसार करतो आपला, विचारही करत जा. पण आपला ज्ञानेश्वरी गाथा, या विश्वात असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी आणि गाथ्यात नाही. एकही विषय नाही. व्यवहारिक घ्या, सामाजिक घ्या, आध्यात्मिक घ्या, वैज्ञानिक घ्या, काही करा तुम्ही, काही. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. आपल्या जगात त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे, मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. साचूचेनी सांडस आहे, खंडेचे पै पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान ते सेवा वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, हा असा समाज आहे, हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. उदाहरण देते, ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओवीत लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठली ओवी आहे मला बी सांगा. गाथ्याचं कुठलं प्रमाण आहे, वेदाची कुठली ऋचा, गीतेचा कुठला श्लोक हे? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र गरीबातलं गरीब घर आणि श्रीमंतातलं श्रीमंत घर मोती साबण वापरतं. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी. सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा सत्य असत्य विचार केला. हा, लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी
दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मोती स्नानाची, अभ्यंग स्नानाची नाही, मोती स्नानाची. दिवाळी त्रेतायुगापासून आहे, आत्ताची नाहीये ती. राम आगमनापासून करतो आम्ही. 12 लाख वर्षाचं त्रेतायुग आहे, 8 लाख वर्षाचं द्वापार युग आहे, आणि आता जे कलियुग आहे ना 4,32,000 वर्ष. 4,32,000 वर्ष, 5,000, 4,27,000 राहिले. त्रेतायुगाचा 10,000 वर्षाचा काळ होता माणसाचा. द्वापार युग 1,000, कलियुग 100. अजून परमार्थ कमी केला ना, कुंबडीसारखं यायचं जायचं करा पुढच्या पिढीसाठी तरी परमार्थ. कारण त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचंय माणसं, हत्तीच्या सोनेनं तूप ओतलं जायचं, असे महायज्ञ व्हायचे. झाडाला उलट टांगून 1000 वर्ष तपश्चर्या करायची माणसं. आपल्याला किती सोपं सांगितलंय हरी उच्चारणी. किती अजून संतांनी सोपं करावं. हरिमुखे तुझं पाहता काय उघड केलं सांगा ना. असोनी जीवे वेगू काहीच अवघड नाहीये, तरी करायचं नाहीये. या विषयाकडे संसारी सामर्थ्यवंत होतो ग माय. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पटकन घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाज नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. बरं एका थुक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसायला. 2-4 वेळा लावायला लागतो. आता काटा मोडला जिजांना आवडी ना, त्या जरा त्रैलोक्याच्या ना, त्याला माय आहे ना, तो न सांगता तुम्हाला कळू येते. काय माझा पण काय देव आहे दादा, माणसांना कळलं पाहिजे. किती करतोस रे विठ्ठला. पितामह भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तो शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेता देवाला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं, देव आहेस ना बाबा, परमात्मा असून वचन मोडलंस. भगवान श्रीकृष्णाने वरमान करून सांगावं, अरे कृष्ण जरी असलो ना, सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी स्वतःचं वचनही मोडेल, पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. कारण भक्ताचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. स्वतःचं वचन मोडून जो आपल्या वचनाची पूर्तता करतो, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा. मी फक्त बोलतो रे, करतोस तूच की रे. ते जुनं भजन आहे माझ्या. फक्त प्रामाणिकपणे सांगा, हे समाधान दुसरीकडे मिळणार आहे. दृष्टीनं फिरे याची आवड लागली, दुसरीकडे मन जा, माझे चित्त तुझे. आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? कशाला मारता मग? अरे नजर अशी पाहिजे. शाहिस्तखानाच्या लाल मला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जय बडा मुझे लगता है शिवा के मारों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. वो शत्रु की हो या अपनी, औरत जात की इज्जत करते है. कौतुक बायकोला वाटलं, क्या लगता है आपको शाहपना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम, जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाते. शत्रु की भी बेटी हो, वो बाइज्जत छोड़ देते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात को देवी समझते. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. काय जगणं पाहिजे आपलं, काय नजर पाहिजे, काय सामर्थ्य पाहिजे, काय पावित्र्य पाहिजे. दृष्टीनं फिरे तो आणि तोच आवडला पाहिजे. आपली पत्नी सोडून प्रत्येक स्त्री आई बहिणीच्या नजरेनंच बघता आली पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे, हे शास्त्राचं वर्णन आहे. आयुष्यावर लक्षात ठेवा. जिथे बाईला सन्मान नाही, जगाचा मालक तुम्हाला अधिकार देणार दर्शनाचाही नाही. हे काढारी दृष्टीतनं खूप ताकद असते. तुमच्या संसाराला परमार्थ करायची ताकद यांच्यात आहे.
विठेवरच्या मालकाला दया आली आवलीची. संसारच कसं केलं तिने. कठीण परिस्थितीने नवऱ्याची साथ नाही सोडली. जगाच्या मालकानं, विठेवरच्या मालकानं पंढरपूर सोडावून पाठीमागा धाबा जिजांच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. विठेवरचा मालक जागेवर थांबलाय. सोपं नाही बरं त्याचं दर्शन. हे ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात, तरी त्यांना देव मिळत. तो अशक्य असणारा विठेवरचा मालक हिच्यासाठी थांबला. त्या पांडुरंग परमात्म्याने हिच्यासाठी थांबावं, तुकोबांना भाकरी देऊन हिनं पाठीशी यावं. विठेवरच्या मालकानं विचारावं, आता तरी पाय बघू द्या. जगाच्या मालकानं, पंढरीच्या बापानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मुलींचं, काय अधिकार असेल. स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं विद्वांचार याला लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. लेकरांची सेवा केली सत्वा, लेकरांची सेवा केली सत्वा. कसं पांग फेडू, कसं तुझ्या उपकारा जगी तोड नाही. उभारीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बाबा भक्ताला जोड दुखी संसाराची, दुखी संसाराची पाहुणी यमुनेचे खिरकाल पाहिला हरी कान्हावाचा गीतो बासरी. म्हणून भजन करीत जा जरा. गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव.
विठ्ठली माझे